माथेरान येथे धनगर समाजाचा दसरा मेळावा नुकताच साजरा करण्यात आला आहे। थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान येथे धनगर समाजाच्या वतीने दरवर्षी भव्य विजयादशमी दसऱ्यानिमित्ताने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते। धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या माथेरान येथील पिसारनाथ मंदिरात हा दसरा मेळावा पार पडला। यावेळी सकाळी या मंदिरात पिसारनाथ देवाची महापूजा व होम हवन पार पडली, तर दुपारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते बाजारपेठ मार्गे पिसारनाथ मंदिरापर्यंत भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। या अहिल्यादेवी होळकर चौकाला युवा सेना रायगड जिल्हा अधिकारी प्रसाद थोरवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। नंतर मंदिरात समाजाच्या वतीने गजनृत्य कार्यक्रम पार पडून महाप्रसादाने या मेळाव्याची सांगता झाली। या मंदिराचा शोध येथील एका धनगर बांधवाने लावल्याने आजही त्या मंदिरात धनगर समाजाचा पुजारी असून धनगर समाज बांधव या देवाची मनोभावे पूजा करत असतात। यावेळी युवा सेना रायगड जिल्हाधिकारी प्रसाद थोरवे, हर हर चांग भले धनगर समाज रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे, उपाध्यक्ष तथा सरपंच बाळासाहेब आखाडे, सचिव अनंता हिरवे, कर्जत तालुका अध्यक्ष तुकाराम आखाडे, माथेरान शहराध्यक्ष राकेश कोकळे, कर्जत तालुका उपाध्यक्ष रामदास कोकरे, माजी नगरसेविका सुनीता आखाडे, रुपाली शिंगाडे, महिला अध्यक्षा संगीता रामचंद्र ढेबे, ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र ढेबे, समाज बांधव लक्ष्मण शिंगाडे, रामचंद्र पुकळे, जनार्दन शिंगाडे, माथेरान धनगर समाज उपाध्यक्ष जनार्दन आखाडे, सरेश आखाडे, सचिव करण जानकर, खजिनदार आकाश ढेबे, सदस्य पंकज कोकरे, तुकाराम आखाडे, राजेश जानकर, तुषार आखाडे, प्रवीण बावदाणे, संतोष ढेबे, जनार्दन बावदाणे, ॲडव्होकेट गणेश आखाडे आदींसह अनेक समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षी इथं विजयदशमी धनगर समाज साजरा करत असतो। साजरा करण्याचा इतिहास एकच आहे असा की हा देवस्थान जे आहे धनगराच्या गायीपासून सापडलेलं आहे आणि अशा काही पिढ्या होऊन गेल्या। 200-250 वर्षे झाली या गोष्टीला। इंग्रजांच्या पहिले धनगर इथं आला आणि हा इतिहास घडवून गेला आणि पूर्ण धनगर समाजाला ह्या पिसारनाथ देवापासून सामर्थ्य आहे। आणि मग सगळे असे 5-6 जण गिने चुने लोक किंवा त्याच्यात गोविंद शिंगाडे असेल, जनार्दन शिंगाडे असेल, तुकाराम आखाडे, बाकी रामचंद्र ढेबे, बाबू ढेबे, देवजी कोकरे, मारुती कोकरे यांनी असं ठरवलं 5-6 जणात का ही वर्ष सालोवर्षाप्रमाणे ही पूजा झाली पाहिजे समाजाची। मग त्याला आम्ही 22 वर्षे मी त्याच्यावर अध्यक्षपद भोगलं आणि ते एक रोपटं लावलं आहे। तर आज त्या रोपट्याचा मोठा एक झाड झालं, वृक्ष झालं आणि असं मला वाटतं हा धनगरांचा देव आहे। हा धनगराशिवाय वर्षातून एकदा गजा होतो, हे वाडावडी करत आले। शिरीचे हंडे मोठे मोठे व्हायचे, लोकांना ते वाढायचे प्रसाद। आता लोकांना चांगला त्याचा प्रतिसाद मिळाला आणि या माथेरानच्या कमिटीने पूर्ण याचा भार घेतला आणि प्रत्येकी काय खिशाला झळ लावून त्या पूर्ण कर्जत खालापूर तालुक्यातल्या समाजाला आनंद वाटेल असे हे केलं। आज विजयदशमीचा दसरा मेळावा आहे आणि हा समाजाने पूर्ण ज्याच्या दरवर्षी होतो पण त्याच्यापेक्षा आता वाढत चाललं आहे। आणि हे सगळे गाव म्हणजे कर्जत खालापूरमध्ये जेवढे गाव येतात ते सगळे यांचा हातभारा असतो। म्हणजे आता आज नसेल पण याच्या मागचा त्यांनी सगळे मिळून धरलेला हा कार्यक्रम। सकाळपासून मिरवणूक वगैरे काढली आपण, नेमकं काय सगळं अहिल्यादेवी चौक, रुपाली शिंगाडे हिने ज्या टायमाला नगरसेविका असताना तो हा केला का त्या 5 करून घेतला, परमिशन घेतलं ते अहिल्यादेवी चौक हे झालं। तिथून जे मिरवणूक चालू झाली आता हे 5 वर्ष झाली। या ही चांगली गोष्ट आहे आणि समाजाने असंच पुढं जावं अशी आमची आम्ही आता वयस्कर लोक आता आम्ही मागायला घेतो। आता यंग जनरेशनने हे काम करावं। पहिल्या तर सर्व समाज बांधवांना दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माथेरानच्या मातीमध्ये धनगर समाजाचा भव्य दिव्य मेळावा हा असा पार पडलेला आहे।
आणि या मेळाव्यामध्ये सर्व समाज बांधव उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि दरवर्षी असाच कार्यक्रम राबवल्या माथेरानच्या मातीत राबवल्या जाणार आहे. समाजाने एकत्र आलं पाहिजे, समाजाने एकजुटीने राहिलं पाहिजे, समाजाने एकत्र येऊन सर्वांसाठी काम केलं पाहिजे. हाच एक ह्या मेळाव्याचा उद्दिष्ट आहे आणि असाच कार्यक्रम आम्ही सर्व मित्रमंडळी यापुढेही करू आणि करत राहू. हेच आपल्याला सकाळपासून काय नेमका आपले तो प्रोग्राम आपला सकाळपासून पहिला तर पिसरनाथा चरणी पूजा होते आणि सत्यनारायणची पूजा होते. मग आपल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधनं मिरवणूक सुरू होते. त्याच्यानंतर अहिल्यादेवी मंदिरामध्ये तिथं अहिल्यादेवींना पुष्पहार अर्पण केलं जातं आणि मग ढोल ताशाच्या गजरामध्ये भंडारा उधळत आम्ही हा सर्व मिरवणूक पार पाडतो आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा लाभ होतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, माथेरान.